भाजपा आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकीचं पत्र आता प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे खळबळ माजली आहे। काल त्यांना त्यांच्या कार्यालयात धमकीचं पत्र प्राप्त झालं। या संदर्भात आमदार श्वेता महाले या पोलिसात रीतसर तक्रार नोंदवणार असल्याचं कळतंय। याविषयी बोलण्याकरता स्वतः भाजपा आमदार श्वेता महाले आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार ताई, काय नेमकं पत्रात सांगण्यात आलेलं आहे? 3 पत्र त्या ठिकाणी आलेत आणि त्या पत्रामध्ये विशिष्ट अशा समाजाचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या समाजाकडून मला जिवंत मारण्याची धमकी त्या ठिकाणी आलेली आहे। आणि तिन्ही पत्राचा जो मजकूर आहे त्याच्यामध्ये सर तनसे जुदा टाईप त्यांची ती मानसिकता त्या ठिकाणी दिसून आलेली आहे। आज रीतसर कंप्लेंट या संदर्भात आम्ही करणार आहोत। अगदी या सगळ्या संदर्भात तुम्ही तक्रार करणार आहात, सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीने काही मागणी होणार आहे का? नाही, आता मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा हा कुणीतरी समाजकंटक असावा, ज्या पद्धतीने विकासाला प्राधान्य देऊन सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम हे सरकार करत असताना समाजामध्ये तेढ निर्माण व्हावेत त्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक हे केलं गेलेलं असावं। परंतु ही जी मानसिकता आहे, ज्या कुठल्या व्यक्तीने हे केलेलं आहे, ही जी त्याची मानसिकता आहे ती पुढे येणं गरजेची आहे आणि अशा मानसिकतेला वेळीच लगाम लागणं गरजेचं आहे। अगदी श्वेताताई, अगदी शेवटचा प्रश्न, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आलेली होती जीवे मारण्यासंदर्भात। त्यानंतर कारवाई करताना संशयितांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। आज तुम्हाला धमकीचं पत्र प्राप्त होत आहे। लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या दिल्या जात आहेत, त्या अनुषंगाने काही महत्त्वाची पावलं उचलण्याची गरज वाटते का? मला असं वाटतं आता त्या संदर्भामध्ये सरकार म्हणून नक्कीच ते पावलं उचलतील, परंतु शिंदे साहेबांना आलेली धमकी कुठल्या स्वरूपाची आहे ते मला कल्पना नाहीये। मला जी धमकी प्राप्त झालेली आहे ही विशिष्ट समाजाचा उल्लेख त्या धमकीमध्ये झालेला आहे आणि त्या समाजाकडून आम्ही जिवंत सोडणार नाही, आम्ही बोकड्या कापणारे आहोत, आम्ही ज्या पद्धतीने बकरे कापतो त्या पद्धतीने तुला सुद्धा कापू, अशा पद्धतीची ती धमकी आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारा मजकूर हे तिन्ही पत्रामध्ये आहे। अगदी अगदी श्वेताताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।